कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्फोटकं सापडलेली आहेत। बॉम्ब शोधक पथक श्वान पथकासह या ठिकाणी पोहोचलेलं आहे, तर 2 संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येते आहे। कल्याण स्टेशन परिसरामध्ये स्फोटकं सापडलेली आहेत, त्यामुळे एकच खळबळ माजलेली आहे। तर हीच ती 2 स्फोटकांची बॉक्स आहे, संशयित अशी बॉक्स आहेत आणि हे बॉक्स आता ताब्यात घेण्यात आले आहेत। कल्याण लोहमार्ग पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक श्वान पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे। श्वान पथकासह बॉम्ब शोधक पथक इथं पोहोचलेलं आहे। तपास सुरू आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे, तर स्टेशनवर ही पथकं दाखल झाली आहेत। दरम्यान 2 संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत आणि तपास सुरू केलाय। त्याचे एक्सक्लुझिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण बघताय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अशोक कांबळे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अशोक, काय सांगाल? सगळ्यात मोठी आणि धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल, 2 संशयित बॉक्स पोलिसांनी जप्त केले आहेत आणि खळबळ माजल्याचं दिसतंय। सध्या इथं कसं वातावरण आहे आणि काय कारवाई सुरू आहे? बरोबर आहे। कल्याणला 1 तासापूर्वी कल्याण रेल्वे स्टेशन 1 नंबर रेल्वे स्टेशनच्या बाजूला 2 बॉक्स पडले होते। अज्ञानी लोकांनी पोलिसांना फोन केला। पोलीस लोहमार्ग पोलीस यांनी जाऊन तिथे तपासणी केली। त्यांना असं आढळलं तिथे की ह्या बॉक्समध्ये डिटोनेट असे हे स्फोटक पदार्थ आहेत। त्यांनी स्पॉट पथक बोलवलं, त्यांनी त्याची तपासणी केली आणि ते 2 बॉक्स ताब्यात घेतले आणि आता त्यांनी जमा केलेला आहे। पुढील तपास हे पोलीस करत आहेत। निश्चितच अशोक, पुढील तपास नेमका काय असेल ते तर आपण बघणारच आहोत। मात्र हे जे संशयित 2 बॉक्स ताब्यात घेतलेले आहेत त्यामध्ये नेमकं काय सापडलंय? त्यामध्ये 54 डिटोनेटर स्फोटक आहेत त्याच्यामध्ये असं सापडलेलं आहे। आता पुढील तपास पोलीस करत आहेत। निश्चितच अशोक, पोलिसांनी याविषयी काही माहिती दिलेली आहे का? कोणी हे ठेवलेले होते? सीसीटीव्ही मधून काही समोर आलं आहे का? पोलिसांनी अजून माहिती नाही दिली, परंतु पोलिसाचं डॉग्स पथक आणि पोलीस हे वेगवेगळ्या पथक करून कामाला लागलेले आहेत आणि जे 2 बॉक्स आहेत 54 डिटोनेटरचे हे त्यांनी ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केलेला आहे। अशोक, आणखी एक प्रश्न आहे, जे बॉक्स होते ते नेमके कुठे ठेवलेले होते आणि सध्या इथं वातावरण कसं आहे? कारण साहजिक आहे की हे जे स्फोटकं सापडलेली आहेत त्या ठिकाणी संशयित बॉक्स सापडलेले आहेत, त्यामुळे खळबळ माजलेली असावी। सध्या इथं वातावरण कसं आहे? ते बॉक्स कल्याण प्लॅटफॉर्म नंबर 1 च्या बाजूला सरकते जिने आहे, त्या जिन्याच्या खाली हे 2 बॉक्स ठेवलेले होते, अज्ञातपणे ठेवलेले होते। ते माहिती पडतात पोलिसांनी तिथे धाव घेतली, डॉग्स पथकाला त्यांनी माहिती घेतली आणि ते दोन्हीही बॉक्स जमा केलेले आहेत। शोध पथक चालू आहे आणि आता कल्याणची परिस्थिती आता स्थिर आहे। निश्चितच अशोक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।